कोल्हापूर महानगरपालिकेच्या जनरल बॉडीच्या सभागृहामध्ये काही जणांच्या मार्फत कोल्हापूर शहरामध्ये MH09 सोडून इतर वाहनं जे येतील त्यांच्यावर एंट्री टॅक्स घ्यावा असा एक ठराव पारित करण्याचा प्रयत्न चालू आहे। एक कायद्याचा अभ्यासक म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेला स्वतःहून ऍक्ट्राय LBT गेल्यानंतर आणि GST लागू झाल्यानंतर अशा प्रकारचा स्वतंत्ररित्या महानगरपालिकेला या अशा प्रकारच्या वाहनावर एंट्री टॅक्स लावण्याचा अधिकार नाही। असं कृत्य माझ्या माहितीप्रमाणे हे बेकायदेशीर ठरेल आणि त्यामुळं कोल्हापूर महानगरपालिकेनं अशा प्रकारचा ठराव आणू नये आणि तोंडघशी पडू नये। कारण एकदा आम्ही सर्वांनी मिळून कोल्हापुरामध्ये महानगरपालिकेच्या वतीनं आणि संगनमतानं आणि सहाय्यानं लावला गेलेला टोल आम्ही कोल्हापुरातून हाकलून लावला आहे याची पूर्ण जाणीव आणि आठवण ठेवली गरजेची आहे। कोल्हापूर महानगरपालिकेने येत्या महासभेत 17 तारखेला पर्यटकांच्याकडून कर वसूल करण्याचा घाट घातलेला आहे। अशा पद्धतीचा ठराव आणला आहे अशा प्रकारच्या बातम्या वर्तमानपत्रात बघायला मिळाल्या। असा ठराव जर कोल्हापूर महानगरपालिका आणि हे नगरसेवक आणत असतील तर याला हिंदू एकता आंदोलन मोठ्या प्रमाणात विरोध करेल। याचं कारण म्हणजे यांनी जर पर्यटकांना चांगल्या सुविधा दिल्या असत्या तर कर घ्यायला काय अडचण नाही। महानगरपालिका ना अन्नछत्र चालवती ना कसल्याही प्रकारच्या सुविधा देती, कसल्याही प्रकारच्या सुविधा न देता पार्किंगची तरी बोंबाबोंब भट्ट्याबोळ करून टाकलाय। साधे यांना बोर्ड लावता येत नाही की मंदिर ह्या बाजूला आहे म्हणून, आणि कसला कर घेताय। हिंदू पर्यटकांच्याकडनं हा अन्यायकारक कर घेण्याला आम्ही जाहीर निषेध करत आहोत। लवकरच मोठं आंदोलन करून महानगरपालिकेत या नगरसेवकांना सळो की पळो करून सोडू। जय हिंद, जय महाराष्ट्र। कोल्हापुरात येणाऱ्या ज्या गाड्या आहेत MH09 नंबर प्लेट वगळून त्या गाड्यांना पथकर लावण्याचा निर्णय महानगरपालिका प्रस्तावाधीन ठेवत आहे असं आमच्या वाचनात आलं। हे करण्यापूर्वी कदाचित 2-3 गोष्टी बघाव्या लागतील असं वाटतंय। एकतर महानगरपालिकेची जी आर्थिक बाजू आहे ती एकदमच कमकुवत आहे। आज आपल्याकडं वाढलेलं पाण्यासाठी जे विजेचा वापर होतो उचलण्यासाठी त्याचे पैसे देण्यासाठी पैसे नाही आहेत, ती वस्तुस्थिती आहे। पाईपलाईन टाकण्यासाठी पैसे नाही आहेत। या सगळ्या आर्थिक पडती बाजू असताना आपल्याला रेव्हेन्यू कुठून ना कुठून तरी महसूल हा गोळा करावा लागणार आहे। त्यासाठी पथकर हा ऑप्शन जो प्रस्तावित केला गेला आहे, पण हा प्रस्तावित करत असताना हा एक प्रतिटोल ठरू नये ही एक भीती वाटते। आणि ह्याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा आहे की जर दुसऱ्या शहरांनी सुद्धा अशा पद्धतीनं जर पथकर लावायला सुरू केले तर ही व्यवस्था कुठं जाणार आहे ह्याच्याबद्दलही विचार केला पाहिजे। आणि हे लिगल आहे का, म्हणजे कायदेशीर आहे का, आणि कायदेशीर ह्याच्यामध्ये बसवण्यासाठी काय केलं पाहिजे, या सगळ्यांचा सारासार विचार करूनच ह्याच्यावरती निर्णय घेणं अपेक्षित आहे। आणि त्याच्यासाठी मला वाटते 10-15 दिवसांचा एक मुदत देऊन सगळ्या नागरिकांकडून सूचना त्याची साधक बाधक चर्चा होऊन ह्याच्यावरती निर्णय जर घेतला तर तो अधिक सुकर राहील आणि कोल्हापूरच्या जनतेच्या हिशोबानं आणि कोल्हापूरच्या महानगरपालिकेच्या आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून सुद्धा बरोबर ठरेल। काल महानगरपालिकेच्या बैठकीमध्ये त्याच्याबद्दल महापौर आणि सर्व सन्मान्य अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची चर्चा नगरसेवकांची झाली असं मीही पेपरला वाचलं। शहराच्या विकासासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या उपाययोजना करण्याचा प्रयत्न आमची नवीन बॉडी करते। मी सुद्धा काल अमित शहा साहेबांचा दौरा होता त्यानिमित्ताने एक बैठक आम्ही घेणार आहोत की कोल्हापूर शहराच्या एंट्रन्स पासून, कारण महालक्ष्मीच्या मंदिरासाठी 1400 कोटी रुपयाचा निधी आम्ही दिला, परंतु मंदिरापर्यंत येताना सुद्धा तितकंच आल्हाददायक वाटायला पाहिजे। ही शहरातल्या सगळ्या नागरिकांची आणि लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे। त्यासाठीचा आराखडा आम्ही तयार करतोय। कोणत्याही लोकांना अडचण होऊ नये तर सुविधा आणि योग्य पद्धतीच्या सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे। त्याच्याबद्दलच्या चर्चा आम्हीही करू आणि चांगल्या पद्धतीनं लोकांना नियोजनबद्ध पद्धतीने सेवा देऊ। हा निर्णय होण्याआधीच विरोध चालू झाला नाही, याबद्दलचा निर्णय अजून झाला नाही। त्यांनी मुद्दा मांडला, याच्याबद्दलच्या सगळ्या चर्चा होतील आणि ज्या गोष्टी योग्य असतील त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिका आणि त्याच्याबरोबर आम्ही सगळेच जण एकमेकाच्या विचाराने काम करू।